नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षांनी उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर केली। याच्यामध्ये अनेक जे उमेदवार आहेत त्यांना आनंद झाला, पण अनेकांना आपले अश्रू अनावर करावे लागलेत। पक्षासोबत अनेक वर्ष एकनिष्ठ राहून देखील अनेकांना डावलण्यात आले। या सर्व गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजप नाशिक महानगर सरचिटणीस अमित घुगे सर। सर नमस्कार, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। आमच्या प्रेक्षकांना फक्त आपले परिचय करून द्या। मी अमित घुगे, भारतीय जनता पक्षाचा नाशिक महानगराचा सरचिटणीस आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचा नाशिक शहराचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं आहे आणि प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वसाधारण जागेतनं मी निवडणूक लढवू इच्छितो। सर, गेल्या 20 वर्षापासून तुम्ही पक्षासोबत एकनिष्ठ आहात आणि तरी पण यादीमध्ये तुमचं नाव नाहीये, तुम्हाला डावलण्यात आलंय। यानंतर पहिला विचार तुमच्या मनात काय आला? भारतीय जनता पक्षासाठी मी गेल्या 20 वर्षापासून माझा तारुण्यातला उमेदीचा काळ हा सुद्धा पक्षाच्या कार्यासाठी, पक्षवाढीसाठी मी आजपर्यंत घालवलेला आहे। आज भाजपाची केंद्रामध्ये, राज्यामध्ये सर्वत्र सत्ता आहे। देशातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून आज भाजपा पुढे आलेला आहे। परंतु या पक्षाचे असे पण दिवस आम्ही बघितले की या पक्षात काम करणाऱ्या लोकांची हेटाळणी केली जायची, चेष्टा केली जायची। अशा वेळेला सत्ता येईल की नाही याचाही विचार आमच्या मनात नव्हता। त्या काळामध्ये अभिमानाने भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही काम केलेलं आहे। मी वयाच्या 17-18 वर्षापासून भारतीय जनता पक्षाशी जोडला गेलेलो आहे। रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मी कार्यकर्ता म्हणून प्रशिक्षण घेऊन या पक्षाच्या कार्याला सुरुवात केलेली आहे। मला पूर्ण विश्वास होता की भारतीय जनता पक्ष यावेळेला मला उमेदवारी देईल, कारण 2017ला सुद्धा मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती। त्यावेळेला मला डावलण्यात आलं होतं, परंतु पक्षाचा निर्णय स्वीकारून मी पक्षाचं प्रामाणिक काम केलेलं होतं। यावेळेला आमच्या प्रभागातील जनतेची ही इच्छा होती, भावना होती की मला उमेदवारी मिळावी। मला उमेदवारी न देऊन जनभावनेचा अनादर झालेला आहे, त्यामुळे विश्वासघात झाल्याची भावना माझ्या मनामध्ये आहे। मग आज कुठेतरी इतक्या वर्षापासून तुम्ही पक्षासोबत एकनिष्ठ आहात, ही चूक वाटते का तुम्हाला आज? नाही, शेवटी कार्यकर्ता म्हणून आपण पक्षाच्या विचारांवर विश्वास ठेवलेला होता, पक्षाच्या विचारांशी बांधील होतो। आजही भारतीय जनता पक्ष हा माझ्यासाठी माझा आत्माच आहे। आईवर जसं प्रेम करतो तसं आम्ही भारतीय जनता पक्षावर, आमच्या संघटनेवर प्रेम करणारे आहोत। परंतु या निर्णय प्रक्रियेमध्ये जे लोक होते त्यांनी ज्या पद्धतीने हा सगळा निर्णय केला, हा महाराष्ट्रामध्ये, नाशिक शहरामध्ये सगळीकडे याचा उद्रेक झालेला आहे। भारतीय जनता पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते, ज्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे, आपले 15-15, 20-20 वर्ष या पक्ष संघटनेत दिलेले आहेत, त्यांचा हा कुठेतरी भावनांशी खेळ झालेला आहे, भ्रमनिरास झालेला आहे, अशी माझी आज या ठिकाणी भावना आहे। आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं होतं की आम्ही 40% युवा पिढीला आम्ही संधी देऊ, पण तसं काहीच होताना दिसत नाही। अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारला। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची एका चॅनलवर मुलाखतही त्या संदर्भात प्रसारित झाली होती। त्यात त्यांनी सांगितलं होतं की आता 35 ते 40 वयोगटातील जे तरुण आहेत त्यांना आपल्याला संधी द्यायची आहे। भारतीय जनता पक्षाचे आत्ताच झालेले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष हे सुद्धा 47 वर्षाचे आहेत। या निवडणुकीत तरुणांना संधी देणार असं सांगितल्यानंतरही आज नाशिक शहरामध्ये 72, 70, 68 वर्षाचे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यांची शारीरिक तेवढी परिस्थिती व्यवस्थित नसताना ते प्रचारामध्ये फिरू शकत नाही, निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये काम करू शकत नाही। काही लोकांचं बायपास झालेलं आहे। शेवटी कुणाच्या शारीरिक क्षमतेवर आपल्याला बोलायचं नाही, परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करताना तुम्ही स्वतः सुद्धा शारीरिकदृष्ट्या मजबूत असणं गरजेचं आहे। नाशिक शहरात अनेक ठिकाणी असं झालेलं आहे, 68, 65, 70, 72 वर्षाचे उमेदवार दिलेले। बरं, त्यांना याआधी काही मिळालं नाही म्हणून त्यांना जर दिलं असतं तर हे समजू शकलो असतो, परंतु 4-4 वेळा त्यांना जर पक्षाने संधी दिलेली आहे, ते निवडून आलेले आहेत, तरी सुद्धा जर त्यांना याही काळामध्ये उमेदवारी देत असेल तर ते कुठेतरी अयोग्य आहे असं मला वाटतं। माझ्या प्रभागात जर बोलायचं झालं तर तो प्रभाग क्रमांक 1 भौगोलिक दृष्ट्या नाशिक शहरातल्या 31 प्रभागांपैकी सगळ्यात मोठा प्रभाग तो आहे।
प्रभागाची व्याप्ती वाढलेली आहे, अशा वेळेला त्या ठिकाणी 4 पायऱ्या चढता नाही येणार, फिरता येणार नाही, मतदारांच्या भेटी सुद्धा घेता येणं मुश्किल आहे. अशा 68-70 वर्षाच्या उमेदवाराला उमेदवारी देणं हे नागरिकांना सुद्धा पटत नाही, मतदारांना सुद्धा हे पटत नाही. मग ते कुठेतरी म्हणजे जनतेला न्याय देऊ शकतील का किंवा जनतेचं काम करू शकतील का? आता जनतेलाच हे कुठेतरी परिवर्तन हवं आहे. तरुणांनी यामध्ये नेतृत्व करावं अशी जनतेची स्वतःची इच्छा आहे. शेवटी कुणाच्या, मी पुन्हा सांगतो, शारीरिक क्षमतेवर आपल्याला बोलायचं नाही. आज मी तरुण आहे, मी सुद्धा 20 वर्षाने माझं सुद्धा वय होणार आहे, त्यामुळे मी पण त्यावेळेला काय निर्णय घेतला पाहिजे हे मी ठरवलेलं आहे. ठरवणं गरजेचं आहे. त्यामुळे आज जे आहेत ज्यांना उमेदवारी दिली आहे तर ते कितपत या गोष्टीला न्याय देतील हा एक चिंतनाचाच प्रश्न आहे. बरोबर. नाशिकमध्ये जो एबी फॉर्मचा गदारोळ पाहायला मिळाला, हे घडवून आणलं होतं का? मुळात असं आहे की जर सर्वांना विश्वासात घेऊन आणि आपली जी भारतीय जनता पार्टीची जी कार्यपद्धती आहे, सामूहिक निर्णय जर केला असता तर आज जी नाचक्की झालेली आहे, पूर्ण नाशिक शहर आज महाराष्ट्रामध्ये वृत्तवाहिन्यांवर, वृत्तपत्रामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे ती टाळता आली असती. उमेदवारी कोणाला द्यायची हा ठरवण्याचा अधिकार नक्कीच कोर कमिटीचा आहे, परंतु उमेदवारी देताना अनेक ज्येष्ठ नेत्यांना, जे शहराचे अध्यक्ष राहिलेले आहे, माझ्यासारखा शहराचा सरचिटणीस आहे, जे आज या शहराच्या भारतीय जनता पार्टीला वाढवण्यासाठी ज्यांनी 40-40 वर्ष घालवलेले आहे, अशा नेत्यांना सुद्धा तुम्ही जर अवमानाची वागणूक देतायत, अपमानाची वागणूक देतायत, त्यांच्याशी संपर्क करत नाहीये, तर हे कुठेतरी खूप वेदनादायी आहे. तुम्हाला कुठेतरी डावललंय आज, तर तुम्हाला गॉडफादर नाही ही शिक्षा मिळाली आहे का? नाही, मुळात आहे ना, भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष असो किंवा बूथ अध्यक्ष असो, हा कुठल्या नेत्याच्या पोटी जन्माला आला म्हणून तो त्या ठिकाणी जबाबदारी घेत नसतो. आपण बघितलं असेल याआधी नरेंद्र मोदी साहेब यांचा सुद्धा जर इतिहास बघितला तर रेल्वे स्टेशनवर त्यांचे आई वडील चहा विक्रीचा व्यवसाय करत होते. संघ परिवार, हिंदुत्ववादी विचारसरणी, देशासाठी आपलं योगदान देणं, या सगळ्या प्रेरणेतनं ते या ठिकाणी गुजरात सारख्या राज्यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. आज देशामध्ये सलग विक्रमी मतांनी निवडून येऊन देशाची सत्ता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आज आहे. गडकरी साहेब आहे ज्यांनी पोस्टर चिपकवण्याचं काम केलं, भिंती रंगवण्याचं काम केलं. लुणावर प्रचार करून कार्यकर्त्यांनी, प्रमोद महाजन साहेब होते स्वर्गीय, एसटीच्या लाल बसमध्ये त्यांनी प्रचार केला. गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्र पिंजून काढला. रेल्वे असेल, काय जे काही साधनं अवेलेबल होतील या साधनांवर त्यांनी आज पक्ष मोठा केला आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये गॉडफादर ही कन्सेप्टच नाही. जो कार्यकर्ता या विचारावर प्रेम करतो, या विचारावर काम करतो, त्याची ही पार्टी. इथे कसल त्याची शेती हे या भारतीय जनता पार्टीमध्ये, म्हणजे आमदाराचा मुलगाच आमदार होईल, मुख्यमंत्र्यांचाच मुलगा मुख्यमंत्री होईल. उलट मी तर भारतीय जनता पार्टीचं या निर्णयाचं स्वागतच करतो की त्यांनी देशभरामध्ये हा निर्णय केला की आमदार खासदारांच्या मुलांना उमेदवारी नाही. ते कर्तृत्ववान असतील तर त्यांना दिलं पाहिजे, हा त्यांच्यावर अन्याय पण नाही झाला पाहिजे. पण केवळ आमदार खासदारांची मुलं आहेत म्हणून त्यांना उमेदवारी देणं हे योग्य नाहीये. त्यामुळे तो जो भारतीय जनता पार्टीने निर्णय केला त्या निर्णयाचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर, नाशिकमध्येच नाही तर अनेक ठिकाणी सक्षम निष्ठावंतांना डावलण्यात आलंय, तर यावर काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मुळात असं आहे की निष्ठावंत याची व्याख्या काय ही पण लक्षात घेतलं पाहिजे. पक्षाने कुठलाही निर्णय केला तरी आपल्या स्वतःच्या इच्छेला, आकांक्षेला बाजूला ठेवून पक्षाच्या निर्णयासोबत राहणं याला निष्ठावंत म्हणता येईल. आज मला सांगावं लागेल की एक वाक्य फार ठिकाणी प्रचलित आहे की आम्ही काय सतरंजा उचलायच्या का, किती वर्ष आम्ही सतरंजा उचलायच्या. मुळात तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. सगळे राजकीय पक्षामध्ये आता एसी कार्यालयामध्ये ते बसतात, बेल वाजवली की चहा पाणी त्या ठिकाणी येतो. या सतरंजा उचलायच्या का याचा शब्दशः अर्थ घेण्याची आवश्यकता नाही. परंतु निष्ठावंत म्हणजे पक्षाच्या हिताचा जो विचार करतो
त्याला निष्ठावंत आपण संबोधलं पाहिजे. मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी आज ही भूमिका घेत नाहीये, परंतु उमेदवारी न देताना जी अपमानास्पद वागणूक दिली, या सगळ्या परिस्थितीच्या विरोधात मी हा जो माझा भूमिका घेतलेली आहे त्याचं कारण हे आहे, माझ्यासारखा 20 वर्ष काम केलेला आता शहराचा सरचिटणीस असलेला पदाधिकारी, सरचिटणीस ही भारतीय जनता पक्षामध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. अध्यक्षानंतर सरचिटणीसला त्या ठिकाणी अधिकार असतात. पक्षाने ठरवलं तर AB फॉर्मवर सुद्धा अध्यक्षाच्या ऐवजी सरचिटणीसची सही ग्राह्य धरल्या जाते. इतक्या महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीला जर संपर्क तुम्ही करत नाहीये, मी 36 तास त्या ठिकाणी झोपलो नाही, 36 तास मी जागा आहे, 3 स्टार 5 स्टार हॉटेलच्या पार्किंग मध्ये उपस्थित असताना पिण्याच्या पाण्याचा एक घोट घेतलेला नाहीये, डोळ्याची पापणी माझी 36 तासासाठी लागलेली नाहीये. अशा अवस्थेत मी तुम्हाला संपर्क करतोय, तुम्ही सातत्याने फोन घेत नाहीये. इकडून तिकडून तुम्ही जिथे आहात त्या ठिकाणी मी आल्यानंतर, तुम्हाला गाठल्यानंतर तिथे तुम्ही जर मला समाधानकारक उत्तर देत नाहीये. निष्ठावंतांना डावलायचं काय? आता ज्या वेळेला मी आज भूमिका घेतली तर कदाचित हे वरिष्ठ मंडळी त्यावर उत्तर देऊ शकतील की बा सर्वेत तुमचं नाव नाहीये, आर्थिक निकषात तुम्ही बसत नाही, सामाजिक समीकरणामध्ये तुम्ही बसत नाही. हे सगळे उत्तर हे टकलादू उत्तर आहे, याला काही अर्थ नाही. मला समोर विजय हा स्पष्ट दिसत होता. अशा परिस्थितीत तुम्ही उमेदवारी देत नाहीये. मी पुन्हा सांगतो, उमेदवारी न मिळाल्याचं मला दुःख नाही, पण आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे चित्र गेलेलं आहे, कोणी अंगावर रॉकेल ओतून घेतंय, कोणी स्वतःचं तोंड जोडून घेतंय, कोणी आत्मदहन करतंय. ज्या लोकांच्या भावनांशी खेळण्याचा जो प्रकार आहे तो व्हायला नको. मी तुमच्या माध्यमातून भाजपाच्या महाराष्ट्रभरातील सर्व प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्या भावनांचं असं प्रदर्शन करू नका. लोकांना त्याचा शो होतो, हसू होतं. शेवटी उमेदवारी देणं हे पक्ष ठरवतो, परंतु कोणाला निवडून द्यायचं हे मतदार ठरवतात. मतदारांच्या दारात आपण गेलं पाहिजे, त्यांच्याकडनं कौल मागितला पाहिजे, असं माझं यावर मत आहे. तुम्हाला तिकीट नाकारल्यानंतर जनतेमध्ये काय भावना होती? प्रचंड नाराजी आहे. आज 1 तारीख आहे, 1 जानेवारी, उद्या 2 जानेवारीला माघारी घ्यायची आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सर्वे कंपनी सर्वेच्या माध्यमातून मत घेणं याकडं अधिकचा कल असतो. मी आजही सांगतो की प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2 दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा सर्वे घ्या, आणि या सर्वेमध्ये जर मी प्रथम क्रमांकावर नाही आलो तर मी राजकारण काय सामाजिक जीवनातनं सुद्धा निवृत्ती घेईल. परंतु मला उमेदवारी आता जी नाकारली यातनं तुम्ही जनभावनेचा अनादर केलेला आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट सिद्ध होत आहे. जात ही नेत्यांच्या डोक्यात असते, मतदारांच्या नाही. मला उमेदवारी न मिळाल्यानंतर सर्व समाजातल्या माय माऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले. मतदार मतदान करताना जात नाही तर कर्तृत्व बघूनच मतदान करतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि येणाऱ्या 16 जानेवारीला आपल्याला निकालातनं हे दिसेल. मग तुमची पुढची रणनीती काय असेल? मी उद्या माघारीचा दिवस आहे, 3 तारखेला त्या ठिकाणी आपल्याला चिन्ह मिळणार आहे. आम्ही भारतीय जनता निष्ठावंत आघाडी म्हणून एक त्या ठिकाणी व्यासपीठ तयार केलेलं आहे. या नाशिक शहरामध्ये जे भाजपाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांचं एकत्रीकरण करणार आहे. त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये जे चिन्ह घ्यायचं ते चिन्ह घेऊन निवडणूक लढावी, लोकांकडे जावं. परंतु या सगळ्यांचं एक शक्तीचं एकत्रीकरण आमचं असणार आहे. आणि मला जे परवा चिन्ह मिळेल, माझं चिन्ह हे आहे हे सांगण्यासाठी मतदारांकडे जाणार आहे. सर, आपण जर आज पाहिलं तर भारतीय जनता पार्टीसाठी पुण्यामध्ये 2000, नाशिकमध्ये हजारोंपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरलाय. तर मग हा कल का वाढला? भारतीय जनता पक्षाच्या नाशिक शहरामध्ये 122 जागा होत्या आहेत. 122 जागेमध्ये 1100 लोकांनी फॉर्म भरले. मुळात भाजपाने अन्य पक्षांनी इच्छुक उमेदवारीसाठी काही एक फी ठेवलेली होती. भारतीय जनता पक्षाने मोफत तो फॉर्म ठेवलेला होता. मोफत ठेवण्यामागे त्यांना असं वाटलं की जेवढे पण इच्छुक आहे,
ज्यांचा भाजपात प्रवेश नाही त्याही लोकांनी भाजपकडे फॉर्म भरला, पत्रकं छापली, कमळ छापलं, घरोघरी वाटलं. अगदी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनीच आता फॉर्म भरायचा शिल्लक राहिलेला होता. असं जाणारं येणारं कोणी सहज काहीतरी टाइमपास म्हणून भाजपकडे उमेदवारीचा अर्ज, उमेदवारी मागणीचा अर्ज त्या ठिकाणी देत होतं. आम्ही ज्या वेळेला, आम्ही आज जबाबदार पदाधिकारी पक्षाचं एवढं काम करणं, आम्ही ज्या वेळेला लोकांकडे प्रचाराला फिरत होतो त्या लोक आम्हाला विचारत होते की अरे बाबांनो, भारतीय जनता पक्षाचं नेमकी कोण उमेदवार आहे? आतापर्यंत आमच्याकडे 10 लोक येऊन गेले, 12 लोक येऊन गेले. आम्हाला त्या लोकांचं उत्तर द्यावं लागत होतं, त्याचं समाधान करावं लागत होतं. पक्षाला वाटत असेल की हे लोक इच्छुक आहे तर हे कमळ घरोघरी फिरवतील. अहो पण 4 कुणाला तरी तिकीट मिळणार आहे, 40 लोकांपैकी 4 लोकांना मिळणार आहे. उरलेले जे 36 लोक आहेत ते काय भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी थोडी काम करणार आहे. जर ते 15 दिवस, महिनाभर काहीतरी भावना घेऊन त्या ठिकाणी लोकांकडे जाणार आणि त्यांना जर उमेदवारी नाही मिळाली तर कुठेतरी ते नाराज होणार आणि पक्षाच्या त्या हिताच्या मध्ये ते बाधाच येणारी गोष्ट होती ती. त्यामुळे तो सुद्धा जो विषय झालेला आहे तो त्रासदायकच विषय. मग या सगळ्यांवर निष्ठावंतांची काय भूमिका होती? निष्ठावंतांचं हेच म्हणणं होतं ना की आपण उमेदवारी मागणी अर्जासाठी काहीतरी निकष ठेवला पाहिजे. किमान 2 वर्ष 4 वर्ष पूर्वी भाजपाचा जो सदस्य आहे, जो खरंच पार्टीचा प्रामाणिकपणे काम करतोय, अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी घ्या. त्याची काहीतरी एक विशिष्ट फी ठेवा. ती फी शेवटी पक्ष संघटनेच्या कामासाठीच उपयोगात आली असती. आज मोफत फॉर्म ठेवल्यामुळे कोणी आलं, कोणी तो फॉर्म भरला, त्याची चेष्टा होऊन गेली. सर, आज तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहताय तर तुमच्या नेतृत्वातला प्रभाग कसा असेल? नाही, माझ्या नेतृत्वातला प्रभाग मुळात तर मला विकास कामं हे करायचेच आहेत, परंतु आजही मला काही प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणं गरजेचं आहे. मुबलक पाणी, बऱ्याच भागामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा पुरेसं नसतं. ते मुबलक पाण्याची व्यवस्था, प्रशस्त आणि खड्डेमुक्त रस्ते मला त्या ठिकाणी करायचे. आता रस्ता, पाणी, गटार यावरच किती वर्ष काम करायचं हे जरी खरं असलं तरी त्या मूलभूत गरजा सुद्धा मला पहिले प्राधान्याने पूर्ण करायच्या आहे. त्यानंतर सगळ्या नाशिक शहरातल्या प्रभागामध्ये एक मुख्य अडचण आहे की जे महापालिकेचे मोकळे भूखंड आहेत किंवा उद्यानं आहेत किंवा काही बंद पडलेले समाज मंदिर आहेत, या ठिकाणी टवाळखोरांचा त्रास हा नागरिकांना होत असतो. काही युवा पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे, ती त्या ठिकाणी व्यसन करण्यासाठी सुद्धा दिवसभर रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी बसतात. त्यामुळे लोकांना, परिसरातल्या महिलांना त्याचा त्रास होतो, एक भीतीचं वातावरण असतं. तर माझ्या प्रभागातले जे मोकळे भूखंड आहेत, ज्या महापालिकेचे उद्यानं आहेत, त्याचं एक त्या ठिकाणी सुरक्षित वातावरण राहील यासाठी पण मला प्रयत्न करायचा आहे. नागरिकांना एक आश्वस्त वाटलं पाहिजे यासाठी मी काम करणार. आणि दुसरं महत्वाचं, केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत, आज मी अपक्ष जरी असलो, केंद्रात आणि राज्यात कोणाचीही सत्ता असली तरी त्या कल्याणकारी योजना या गरजू लाभार्थ्याला मिळवून देण्यासाठी मी एक सेंटर निर्माण करणार आहे आणि त्या माध्यमातून मी माझ्या प्रभागातल्या गरीब माणसाचा उत्कर्ष करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करेल. बरोबर. जातीय समीकरणातून तुमची उमेदवारी नाकारली आहे का? अगदी खरं आहे. कोणतंही कारण ठोस नसताना मी 100% निवडून येणार ही खात्री नेत्यांनाही माहिती आहे. नेत्यांच्याही मनात तो विश्वास असताना मला उमेदवारी न देण्याचं कोणतंही कारण नाही. आणि मी जसं मगाशी सांगितलं की कर्तृत्वाने माणूस मोठा होतो, जातीने नाही. भारतीय जनता पार्टी, जनसंघ जनता पार्टीचे जे संस्थापक होते श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय, हे ज्यावेळेला निवडणुकीला उभे होते तर काही कार्यकर्त्यांनी त्यांना असं सांगितलं की या भागामध्ये, या मतदारसंघामध्ये ब्राह्मण समाजाची मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तर तुमच्या भाषणामध्ये, प्रचारामध्ये तुम्ही मी पंडित आहे, मी ब्राह्मण आहे असा वारंवार उल्लेख करावा, म्हणजे लोकांना, मतदारांना कळेल की तुम्ही ब्राह्मण आहात आणि त्यामुळे तुम्हाला मतदान होईल. असा काही कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केल्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्यायजींनी सांगितलं, मी निवडणुकीत पराभूत झालो तरी चालेल, परंतु मी माझ्या जातीचा कुठेही उल्लेख करणार नाही. कारण माणूस हा जातीने नाही तर त्याच्या कर्तृत्वानेच मोठा असतो आणि त्या कर्तृत्वानेच तो श्रेष्ठ असतो.
यावर माझा ठाम विश्वास आहे. बरोबर. आज बाहेरून जे आले त्यांची खरंच निवडून येण्याची कुवत आहे की ते फक्त पक्षाचं ताकद म्हणून ते आज इथे आलेत? त्यांची अपरिहार्यता होती म्हणून ते भारतीय जनता पक्षात आले. ते जर एवढे सक्षम आहे, त्यांना जर विजयाची खात्री आहे, आपल्या भाजपाच्या नेत्यांना जर ते एवढे मोठे वाटतायत, तर ते जिथं होते ते चिन्ह घेऊन त्यांनी निवडणूक लढायची ना. भाजपाची त्यांना आवश्यकता का वाटली? त्यामुळे मी जसं सांगितल्याप्रमाणे भाजपाकडे निवडून येण्याची अधिक शक्यता त्यांना वाटत होती. तशी परिस्थिती 8 दिवसापूर्वी होती म्हणून त्यांचा कल भाजपाकडे होता. जर आपल्या कार्यकर्त्यांना जरी उमेदवारी दिली असती तरी ते विजयी होणारच होते. असं असताना बाहेरच्या लोकांना, ज्यांनी आयुष्यभर भाजपाला विरोध केला, भाजपच्या कार्यकर्त्यांना हेटाळणी केली, त्या लोकांना भाजपात घेऊन त्यांना ताकद देण्याची काहीच आवश्यकता नव्हती. अशाच अर्थपूर्ण चर्चा आणि नवीन पॉडकास्टसाठी दी ग्रेट स्टेट चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.